नमस्कार, जय महाराष्ट्र. तुमच्या भरपूर कमेंट आलेल्या आहेत मला कशा संदर्भामध्ये ई-केवायसी संदर्भामध्ये. आता ई-केवायसी वर काय माहिती आहे तर तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहात ना की ताई ई-केवायसी कधी सुरू होणार आहे, तुमची ई-केवायसी झालेली नाही, बरोबर. अशा बऱ्याच कमेंट फक्त ई-केवायसी संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती देणार आहे. त्यामुळे आपला व्हिडिओ आजचा ई-केवायसी संदर्भात व्यवस्थित शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्रामधलं एकमेव चॅनल आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल जे तुम्हाला खात्रीशीर माहिती देतं. चला तर मग विषयाला सुरुवात करू आणि विषय आहे ई-केवायसी. आता बघा, ई-केवायसी संदर्भामध्ये जी माहिती आहे ती मी ऑलरेडी सरकारपर्यंत पाठवलेली आहे की नवीन ई-केवायसी, बरोबर. आता नवीन ई-केवायसी चालू कर तर सगळ्याच महिलांना परत एकदा ई-केवायसी करावी लागणार का? तर हो, ज्या वेळेस अशी अपडेट येईल की ई-केवायसी तुम्हाला परत करायची आहे सर्व पात्र लाभार्थी महिलांना, तर त्यावेळेस आपल्याला ई-केवायसी करावी लागणार आहे. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या महिलांची केवायसी झालेली आहे त्यांना ऑलरेडी हप्ता मिळत आहे, बरोबर. म्हणजे त्यांना नवीन केवायसी करायला सांगितली नाही सांगितली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्यांना आता हप्ता मिळत आहे, बरोबर. आता येऊया ज्या महिलांची ई-केवायसी झाली नाही. बघा, जवळपास 60 लाखापेक्षा जास्त महिला आहेत अशा ज्यांची ई-केवायसी अजूनही झालेली नाही. या संदर्भात मगाशी सांगितलेल्याप्रमाणे आपल्या सरकारपर्यंत ही माहिती पाठवलेली आहे आणि लवकरच आपली जी ही ई-केवायसी आहे ती सुद्धा सुरू होईल, जी नवीन ई-केवायसी आहे. आलं का लक्षात? ज्या महिलांची केवायसी झालेली नाही. आता ज्या वेळेस ही ई-केवायसी सुरू होईल ना त्यावेळेस सगळ्यात अगोदर खात्रीशीर माहिती मीच तुम्हाला देणार आहे, कारण ही अपडेट सगळ्यात अगोदर आपल्याकडेच येणार आहे. आलं का लक्षात? कारण का मी सगळी माहिती सरकारपर्यंत पाठवलेली आहे. आता सरकारलाही या व्हिडिओच्या अंतर्गत विनंती करत आहे की बऱ्याच आमच्या अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांची केवायसी अजूनही झालेली नाही, त्यामुळे तात्काळ आणि लवकरात लवकर ही ई-केवायसी सुरू करावी ज्यांची केवायसी झाली नाही. आता 60 लाखापेक्षा जास्त महिला आहेत आणि ज्यांचा लाभ बघा आता जवळपास 9 ते 10 महिने झालं थांबलेला आहे आणि याच्यामध्ये पेंडिंग हप्ते या महिलांना आता मिळणार नाहीत. जरी तुमची केवायसी झाली नाही, मग तुम्ही म्हणाल ताई आमचे 10 महिन्याचे हप्ते मागचे येतील का? तर नाही, तुम्हाला मागचे हप्ते येणार नाहीत, आता पेंडिंग हप्ते येत नाहीत. त्यामुळे तुमची केवायसी झाली नाही. पण आता मी बरेच व्हिडिओ पाहत आहे जिथं फेक माहिती दिली जाते, त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझा. कुठल्याही अफवांना बळी पडू नका. का पडू नका? कारण आता केवायसी सुरू झाली ही चुकीची माहिती येत आहे. त्यामुळे कुठल्याही व्हिडिओला पाहून कुठेही जाऊन विनाकारण जे आहे ते स्वतःला त्रास करून घेऊ नका. ज्यावेळेस आपली ही ई-केवायसी सुरू होईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला मी ई-केवायसी संदर्भात माहिती देणार आहे. कागदपत्र काय लागणार आहेत, कुठे ई-केवायसी करायची आहे, त्यानंतर आमच्या बऱ्याच एकल महिला आहेत ज्यांची केवायसी झालेली नाही अजूनही, का तर त्यांच्याकडे कागदपत्र नव्हती. तर या संदर्भात सुद्धा लवकरच काहीतरी माहिती येईल. म्हणजे ही सगळाच विषय जो आहे आपला तो टोटली ई-केवायसीचा आहे. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी झाली नाही, ज्यामध्ये आमच्या एकल महिला असतील ज्यांच्याकडे कुठले कागदपत्र नसतील, तर त्यांना मागच्या वेळेस सांगितलं होतं की काय कागदपत्र द्यायचे. पण आता नवीन अपडेट जेव्हा येईल नवीन ई-केवायसीची त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला माहिती देणार आहे. पण अजून एक तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, आपली जी ही ई-केवायसी आहे ही आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पोर्टलवरच करायची आहे. त्यामुळे तुम्ही कुठे जरी धावपळ करत असाल, कोणाला जरी विचारत असाल, कोणाला म्हणत असाल ई-केवायसी करून द्या, तर सध्या तुमची ई-केवायसी कुठेही होऊ शकत नाही. बाकी तुमच्या भरपूर कमेंट आलेल्या आहेत, तुमची केवायसी कुठल्या कारणामुळे झाली नाही तुम्ही तेही मला सांगितलेलं आहे. या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला खात्रीशीर माहिती एवढीच देत आहे की लवकरच आपली ही ई-केवायसी सुरू होणार आहे. कोणीही काळजी करू नका. फक्त सरकारने थोडंसं या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ आणि लवकरात लवकर ही ई-केवायसी चालू करावी, जेणेकरून या महिलांचा हप्ता जो आहे तो पुन्हा सुरुवात होईल. यांच्या हप्त्याला 60 लाखापेक्षा जास्त महिला अशा आहेत ज्यांची केवायसी अजून झालेली नाही. जसं ती आपली नवीन ई-केवायसी संदर्भामध्ये जी आहे ती माहिती किंवा अपडेट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही कमेंट असतील तर नक्कीच मला तुम्ही कमेंट जरूर करा. मनीषा धुमाळ ऑफिशियल हे महाराष्ट्रातील खात्रीशीर चॅनल आहे, त्यामुळे फेक अफवांना अजिबात बळी पडू नका. आपल्या चॅनलला अजूनही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या. ज्यावेळेस केवायसी येणार आहे, नवीन अपडेट केवायसीची येणार आहे, त्यावेळेस सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे. आलं का लक्षात? चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.